की आता विरोधकांची परिस्थिती फारशी काही तुल्यबळ नाहीये सत्ताधाऱ्यांच्या तुलनेत, पण भविष्यात कदाचित सत्ताधारी आता ज्या प्रकारची लढाई एकमेकांच्या सोबत लढतायत ती लढाई भविष्यात अधिक घनघोर होऊ शकते. खरंच असं काही चित्र दिसतं तुम्हाला? म्हणजे पुण्यामध्ये बघा, अजित पवार आणि भाजपच्या नेत्यांमध्ये ज्या प्रकारची आरोप प्रत्यारोप सुरू आहे, जी भाषा वापरली जाते, त्यानंतर ते चित्र दिसतंय काय की सरकारमध्येच आता इथून पुढे का निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेना आणि भाजप 12, 13, 14 ठिकाणी एकत्र लढतोय. 12, 13, 14 ठिकाणी एकत्र लढतो. तुमचे फॅन आहेत काही भेटतात तुम्हाला? नमस्कार. काय छान वाटते का तुम्हाला फिरायला? छान आहे ना. आता गार्डन होईल तेव्हा आणखी तुम्हाला छान वाटेल. पूर्ण मोठं गार्डन करतोय. तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही किती धावत आलो. अच्छा, लाडक्या बहिणींचा तुमचा हे आहे. खूप खूप धन्यवाद. असंच आमच्या राशी आहे तेव्हा, आणि आमचा जरा विकास पण जरा कोळीवाड्याचा करा. कोळीवाड्याचा विकास होणार. कोळीवाड्याचं आता आपण कसं तुमची कल्चर आहे बघा, हायराईज बिल्डिंग बांधायचे नसतात, हे बडा इकडे तर त्याच्यामध्ये कोळीवाड्याचा विकास, भूमिपुत्रांचा विकास आम्ही प्राधान्याने करतो.